नमस्कार मित्रांनो, 2-3 दिवस झाले गावी आहे. आज अमोल आहे सोबत. अमोल एका लोकेशनला घेऊन चाललोय. खूप भारी लोकेशन आहे. त्यांनी सांगितलंय आपण स्वतः तिथं जाऊन बघूया, कारण कोकण हे बघण्याचं नाही तर जगण्याचं ठिकाण आहे. मी तुम्हाला दाखवतो. खूप भारी स्पॉट आहे. म्हणजे मला फक्त त्यांनी सांगितलंय, अजून मला माहिती नाही नक्की काय. अमोल आवडेल ना? नक्कीच ना. आम्ही कोंढरांमध्ये पोहोचलोय. खूप मस्त मंदिर आहे रामाचं. हे गाव आहे त्यांचं. बाबा इकडे वरती धबधब्याचं नाव काय? या धबधब्याचं नाव मोंद्या. मोंद्या. मोंद्या 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 कोंढरांमध्ये आहे ना? कोंढरांमध्ये. तुमचं नाव आजोबा? माझं नाव सुरेश धाडवे. सुरेश. कुठलं तुम्ही? आम्ही मुंबईवरून आलोय. मुंबईवरून आलो. सुरेश धाडवे. बघा मस्त गाव आहे. थोडासा ट्रेक आहे. कोंढरांपासून रामाचं जे मंदिर आहे तिथून तुम्ही सगळेजण आतमध्ये या. एक छोटी पाऊल वाट आहे. ही वाट फॉलो करा. अमोल आणि मी सोबत आहे. अमोल किती मिनिटाचा ट्रेक राहिला अजून? फक्त मोजून 15 मिनिटाचा ट्रेक आहे. 15 मिनिटाचा ट्रेक आहे. खूप जवळ झालं. 15 मिनिटात भाई जन्नत आहे. जन्नत. कुठली बोलत असेल ती? जन्नत जुबेर काय? नाही. बड़ा हरामी हो बेटा. सगळ्या मेहनतीचं चीज होणार आहे. चला आम्ही आता त्या स्पॉट पासून एकदम हाकेच्या अंतरावर आहोत. मित्रांसोबत. भावानं कुठे आलो आपण? भावानं 10-15 मिनिटाचा ट्रेक केलाय. काय वाटतंय स्पॉट कसा असणार आहे? स्पॉट एकदम आपण जाऊ त्या ठिकाणी एकदम खतरनाक असणार आहे. वाढले सांभाळून. साप वगैरे असू शकतात. खरं आयुष्य हे असं मित्रांसोबत फिरण्यातच आहे. राम ती वाटाची. आम्ही रस्ता हरवलोय थोडासा. आता बघूया. इकडनं आहे बोलताय ते जायला रस्ता. खूप जवळ आलोय. खूप जवळ आलोय. पटकन या. पटकन या. भाई पैसा वसूल जागा आहे. सगळ्यांनी येण्यासारखा स्पॉट आहे. ही छोटी एक ओहळ लागले. त्याला ओहळ असं म्हणतात गावाकडे. पण आमच्या कोकणातल्या बोली भाषेत जर विचाराल तर आम्ही याला वल म्हणतो. वल. वहाँ पानी का भाव इतना है. ये देखो हमारे सैनिक का पेड़ है. देखो देखो. एकदम जंगलातून पाऊल वाट आहे. खूप काटा आहेत. सांभाळून या तुम्ही जर इकडे येणार असेल तर. इसे हम छिलकर खाएंगे. खाना होगा. इसे हम छिलकर खाएंगे. वर्सेस कोंढरान. धावान के दात पाडून. एकदम जवळ आहोत. बघू शकता. दिसतोय आम्हाला स्पॉट. आपल्या रोजच्या जीवनाच्या कामातून किंवा सगळ्या गोष्टींमधून वेळ काढून ह्या अशा ठिकाणांना भेट देणं खूप गरजेचं आहे. काही पैसा वसूल आहे. हे तुम्हाला शहरामध्ये नाही मिळू शकत. आणि याच्यासाठी तुम्हाला कोकणात प्रत्यक्षात येऊन हे अनुभवायला लागेल. हे खूप भारी आहे.
दिसतोय, स्पॉट दिसतोय. आम्ही खूप जवळ आहोत, पोचलोय, ऑलमोस्ट पोचलोय. तेवढ्या मेहनतीचं चीज झालंय. आई साप काय स्पॉट आहे, चला लवकर. तर ना काही सुखांना व्याख्यान असतात, त्या तिथे जाऊन अनुभवायचे असतात. तुम्ही विचारा माझ्या मित्रांना. पोचलो. और मैं आपको दिखाऊंगा कि दुनिया की कुछ सबसे खतरनाक जगहों से कैसे जिंदा बचकर निकला जा सकता है। मैं तमाम चुनौतियों का सामना करता हुआ उन जगहों पर भी टिका रहूंगा जहां जान बचाने के सही गुर जाने बिना आप एक दिन नहीं टिक सकते। तो हर जगह खतरे ही खतरे छिपे हैं। चला आता आम्ही घरी जायला निघालोय. खूप मजा केली, खूप मस्ती केली. एक नंबर स्पॉट होता, पैसा वसूल. रविवारचं चीज झालंय. इकडनं या धबधब्याला सोडून जावंसं वाटत नव्हतं. काहीतरी भेटलंय पोरांना. काय रे घरचं आहे, त्याच्यामध्ये अंडा आहे, बघू शकता. त्यात पक्षाचे अंडे आहेत, कोणत्या तरी कोणते आहेत ती माहिती. पोरं बोलतायत. काय रे राम, काय होतं ते? ये हमारा आज रात का खाना होगा और ये हमको आगे बढ़ने के लिए एनर्जी देगा. पावसाळ्यात शक्यतो हे कोकणामध्ये दिसतं झाड, म्हणजे रानकेळ पण बोलतात. पूर्ण केळीसारखंच आहे. अजून त्याला काय नाव आहे? चविनीचं पान. हे जेवणासाठी वगैरे वापरू शकतो का? हो वापरू शकतो ना. गुरांचा गोठा आहे. फाटी स्टोअर करून ठेवलेत पावसात. तर कोकणाची शानच वेगळी आहे. मेरे साथ कुछ ऐसे लोगों की टीम है जिनमें से हर एक इंसान कमाल का है। हम साथ में दुनिया के कोने कोने में जाते हैं और मेरी नजरों में तो वही इस शो के असली हीरो हैं। हर माहौल में काम करते हैं और हमेशा मेरा साथ देते हैं।